गाईज, गुड मॉर्निंग. सो मी आता नाश्ता करतो. आजचा आहे मंगळवार गाईज. आणि त्यांना इथं एक काय बनवलं आहे का ते तू? मिल्कशेक. ताईनं मिल्कशेक बनवलं आहे. आणि ताई दगडू सेटला चालली तिच्या फ्रेंडसोबत. तर मी आता नाश्ता करून घेतो. आजचा मंगळवार आहे. खिचडी जेवतो. काय 44,000. काय 44,000? आता 22 आहे ना, मग नंतर 44. अच्छा, तुला पेमेंट ना म्हणजे ऑफिसचं पेमेंट नाही, माझं पेमेंट. हा, म्हणजे तू कॅमेरा पकडते, शूट करते, सध्या 22,000. अजून आले ना अकाउंट. समोर तुला मग तुला पेमेंट वाढून देईल 45. हेच अकाउंटला आले नाही ते येतील. येते ना मेसेज. आणि जे पैसे पाठवतो ते तुला स्नॅपचॅटवर पाठवतो. हळू. काहीच बघा, ताईला इथं सोडलं आहे मी. समोर येडवाडा आहे. ताईचा एक फ्रेंड येणार आहे तिला घ्यायसाठी. सो चल बाय, जातो मी. काहीच ऑफिसला पोचलो मी. आणि आज 9:30ला 5 मिनटं कमी तेव्हा पोचलो मी, 9:25ला. आणि आज ताईला येरवाड्याला सोडलं मी. म्हणजे येरवाड्याचं पहिलेच सोडलं मी तिथं त्या पुलापाशी. ॲक्च्युली ती दगडू साईडला जाणार आहे आज. त्याचं हे रिजन आहे तिच्या फ्रेंडसोबत. सो मी आता काही नाही, माझं ऑफिस करतो. आणि माझे सर पण घेतले होते, वसीम सर येताना. ते बोलले आज तू लवकर आहे, लवकर आला होता ना. हा सर, थोडं ताईला सोडवायचं होतं. सो त्यामुळे ठीक आहे सर तर गेले आहे, तर मी पण जातो. आज टिफिन नाही आणला आहे मी. आज मला बाहेरच खावं लागेल. ताईला तर ड्रॉप केलं आहे. आज मी आमच्या जे फॉरेस्टच्या रस्त्याने जातो त्या रस्त्याने नाही गेलो मी. आज एअरपोर्ट साईडच्या रस्त्याने गेलो. सो खरं बाबा, त्या साईडला एवढी ट्रॅफिक ना खूप जास्त. सो काही जातो मी. आता टी ब्रेकमध्ये भेटतो पाहिजे. हे काहीच लंच ब्रेक झाला आहे. मी टी ब्रेक घेतला नव्हता. सो आता बाहेर आलो आहे. आता बघतो काहीतरी खाऊन घेतो. निरंगा राईस वगैरे. ऊन पण खूप आहे एकतर. पुणेमध्ये एवढं ऊन वाढलं, खूप जास्त वाढलं. त्यामुळे निरंगा राईस वगैरे काही खाऊन घेतो. निरंगा राईस टी ब्रेक पण नाही घेतला होता. काहीच जेवण झालं आहे. सो आता अंदर जातो मी हळूहळू आरामात. आणि मला ना फ्लोअरवर ना झोपच येते. आता तर जेवण केलं आहे, आता तर जास्त झोप येणार मला असं वाटत आहे. तुम्ही आणि ह्या फेब्रुवारीचं टार्गेट एवढं जास्त आहे ना, काहीच 75 लाखचं मला टार्गेट आहे. आणि त्याच्यातलं एक पण अचीव झालं नाही आहे. फक्त त्याच्यातले 60 लाखाची केस आहे, ते पण कन्व्हिन्स करून झाला आहे कस्टमर. तो पण बोलत आहे की 2-3 दिवसामध्ये घेणार बोलता तो. आता बघू कधी घेणार. सध्या तर एवढंच रुटीन चालू आहे. सो आता जातो. आणि मला पण कळत नाही की बिझनेस कसं करू, कुठून काढू बिझनेस तेच. आणि वरून एक तर प्रेशराईज होतं आहे त्यांना. बघू आता कॉलिंगचं काम आहे. कॉलिंगच्या कामामध्ये काय असते, कसं असते ते तर मला पण नाही माहीत. आता बघू. तर काहीच जातो मी आता नंतर. आणि मला डायरेक्ट आता ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. काहीच खरं खूप झोप लागली आहे. मला कळना काय करू मी. आता जातो आता फ्लोअरवर आणि तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. काही 7:30 वाजले, ऑफिस सुटल्या माझं. आता मी घरी जात आहे. पार्किंगला आलो आहे.
स्कूटी काढतो आणि जातो घरी. आणि काही उद्या आहे शिवजयंती. सरला सांगितलं आहे की उद्या सगळ्यांना ट्रेडिशनलमध्ये यायचं आहे म्हणून. बुलेटचा आवाज. सरला सांगितलं आहे की उद्या ट्रेडिशनलमध्ये यायचं आहे म्हणून. बघू उद्या काय घालायचं. बुलेटचा आवाज खूप आहे. काढतो मी स्कूटी आणि जातो घरी गाईस. हे बघा गाईस आता घरी आलो आहे. आणि ताई बघा गणपती मंदिर गेली होती. तिचं नशीब किती चांगलं. तिला मंदिरात बघा काय भेट दिला आहे गणपती बाप्पानं. मस्त भेट दिली आहे तिला. गिफ्ट दिलं आहे तिला. खूप छान. आता आपल्या गणपती बाप्पापाशी ठेवू. गणपती बाप्पा हे तुमचं, हे आमचा बाप्पा. काय वाव, हे काय काय टाइमपास आहे. रुको जरा सबर करो. अबे लाईट लाव. फॅन पण लावू. भावा उन्हाळा खरा. वा, हे काय क्रेयॉन्स डॉग्सची. ते दाखव. काय रे बाबा तू. आता याला रंगवायचं आहे का. येस. वा, व्हेरी गुड. हे काढलंय. हे काढलंय. अरे वा. मिस्टर रॅम्बो, मिस्टर डीके. डीके हे आणि बघा आमच्या घरचं लहान लेकरू. काहीच घरी तर आलो आहे आणि मला भूक लागली होती. मी पाणीपुरी खाल्ली आहे. खूप भूक लागली होती. आणि काय बोलते बघू ते परत बोल. सोनू गॉट कॅन्डी अँड मफिन. ओ सोनू. चला Who is सोनू? फ्रेश होऊन भेटतो गाईस तुम्हाला. हे गाईस मी फ्रेश झालो आहे आणि आता लागली आहे खूप भूक गाईस. आता जेवण करतो. आणि ताईनं स्वयंपाक पण बनवला आहे. वरण भात बनवला आहे. ओ नो. काय नाही रे, पडी पडली होती. वरण आहे याच्यात आणि भात आणि दूध मॉर्निंगसाठी. हो. आणि रोहिण तर इथं यूट्यूबवर गाणे ऐकत आहे. आणि मी इथं आहे. ताट वाढतो आणि जेवण करतो. गाईज मी वरण भात खातो आणि ताई तर जेवली आहे. मला सोडून जेवली. जेवतो मी. हे बघा गाईस 12 वाजायला येतं. 12ला 5 मिनटं कमी आहे. आणि मला उद्या ट्रेडिशनल डे आहे. सो ट्रेडिशनल कपडे तर नाही माझ्याकडं, फॉर्मल आहे. सो मी इस्त्री करून ठेवतो उद्या मॉर्निंगला घालायसाठी. इथं बघा इस्त्री पण लावली आहे. इथं ऑन केलं बटन, गरम होणार. मी इस्त्री करून घेतो फॉर्मल कपडे.
गाईस 12 वाजले आहे. 12 वाजून इथे झाले आहे 17 मिनटं. सो माझे इस्त्री करून झाले आहे कपडे. पॅन्ट पण केला आहे, शर्ट पण केला आहे. सो गाईस तुमच्या सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. सो मित्रांनो आता मी झोपतो, आराम करतो. ट्रेडिशनल तर काहीच नाही माझ्याकडं, फॉर्मल कपडे आहे. सो फॉर्मल घालून जाणार उद्या. सो मित्रांनो झोपतो मी आणि आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. बाय गाईस, गुड नाईट.